नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. खरं तर ज्यावेळी तुमचे मार्क्स तुम्हाला समजले म्हणजे मला वाटतं आपली 24 ते 26 तारखेच्या दरम्यान आपली जी आन्सर की आहे ती रिलीज झाली, तेव्हापासून पेरेंट्सचा आणि विद्यार्थ्यांचा एक कॉमन डाऊट मला येतोय. ते म्हणजे काय की माझे मार्क्सवरती कॉलेज कुठली कुठली मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्या मार्क्सवरती तुमच्या स्कोरवरती कोणकोणती कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात याबद्दल सांगणार आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे तर 4 रेंजेस मी पकडलेत म्हणजे तुमच्या स्कोरपासून 0 स्कोरपासून ते 114 पर्यंत 140 पर्यंत ते एवढ्यापर्यंत जेवढी कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात म्हणजे पर्टिक्युलर रेंजमध्ये ती सगळी सांगणार आहे. त्याचसोबत या कॉलेजची रियालिटी काय, प्लेसमेंट कशा असणार आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय, तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागणार आहे या सगळ्यांबद्दल आजचं सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता एक म्हणजे काय, सगळ्या विद्यार्थ्यांचे स्कोर जे आहेत ना भरपूर विद्यार्थ्यांचे कमी आहेत. मी ज्यावेळी अनालाइज करतो ना अप्रॉक्सिमेटली 60 to 100 म्हणजे 60 ते 100च्या दरम्यानच जास्त विद्यार्थ्यांचे स्कोर आहेत. मग या स्कोरवरती CSIT मिळू शकतं का? डेफिनेटली मिळू शकतं. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या स्कोरवरती CSITचे कोणकोणती कॉलेजेस मिळू शकतात हे सांगणार आहे. खरं तर आजचा एक तुम्हाला म्हणजे व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी एक दोन गोष्टी काय सांगायच्या आहेत. एक म्हणजे काय, पॅरेंट्सनी आणि मुलांनी दोघांनी अट्टहास करू नका की खूप कमी पर्सेंटेज आहे त्यामध्ये पुण्यालाच मला चांगल्या कॉलेजमध्ये हवं आहे वगैरे वगैरे. का कारण का या हट्टापायी तुम्ही विचार करा एका पुण्याच्या लो कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जिथं फॅकल्टी नीट नाही आहे, प्लेसमेंट व्यवस्थित नाही आहे, अकॅडमिक्स व्यवस्थित कंडक्ट केलं जात नाही, अशा कॉलेजमध्ये येऊन ॲडमिशन घेऊन विचार करा. मला अजूनही आठवते की 3 वर्ष आम्ही या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आहे. एका महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला मुलगा ज्यावेळी पुण्यामध्ये शिकायला येतो त्यावेळी त्याचा हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, कॉलेजची फी, लॅपटॉप, इतर या गोष्टी सगळ्या पेरेंट्सला मॅनेज करावे लागतात. भलेही त्याने एज्युकेशन लोन काय कळलं असेल परंतु त्याच्या हातामध्ये एक चांगलं कॉलेज ज्यावेळी पुण्यामध्ये असतं ना त्यावेळी ती ॲश्युरिटी असते की तुम्हाला चांगलं प्लेसमेंट देखील मिळेल. जर तेच तुम्ही एका महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातून किंवा गावखेड्यातून येऊन जर पुण्यामध्ये शिकताय ते पण एका लो कॉलेजमध्ये जिथं काहीच फॅसिलिटी नाही आहे, आपल्याला काय वाटत असतं की दुरून डोंगर सागरे अशी नावाची एक म्हण आहे. जेणेकरून आपल्याला काय वाटतं की मी पुण्यामध्ये शिकायला आलोय ना म्हणजे माझं कॉलेज चांगलंच आहे वगैरे वगैरे. या गोष्टी बोलायला चांगल्या आहेत. खरं तर जी पुण्यामध्ये जर बघाल ना अशीच काही कॉलेजेस आहेत ज्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांचा जर कट ऑफ बघाल तर 90% पर्यंत कट ऑफ गेलाय. का कारण का CSITची डिमांड इतकी आहे ती पण पुण्यामधल्या कॉलेजेसमध्ये, त्यामुळे त्यांचा कट ऑफ वाढलाय. नाही तर त्यांच्या कट ऑफची जी किंमत आहे तेवढी त्यांची मुळीच नाही. 3 वर्षापूर्वी मला अजूनही आठवते जी कॉलेजेस 75-80 पर्यंत मिळत होती CSITला त्यांचे कट ऑफ गेल्या वर्षीपासून 90+ गेलेले आहेत. मग ती कॉलेजेस चांगली आहेत का? कॉलेजेसची अवस्था तीच आहे, फक्त CSITची डिमांड वाढलेली आहे. हे सांगणं खूप गरजेचं आहे मला. कारण का पेरेंट्सशी वगैरे बोलतोय ना, पेरेंट्सच्या इच्छा असतात की मुलांनी पुण्यामध्ये जाऊन शिकायला पाहिजे, मुंबईमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिकायचं आहे. परंतु ही रियालिटी पण ॲक्सेप्ट करा की जर तुमचा स्कोर कमी असेल तर चांगलं कॉलेज जे तुमच्या जवळ आहे ॲटलिस्ट किंवा लोकल कॉलेज आहेत त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती काय की कमी मार्क्सवर कोणकोणत्या मार्क्सवरती कोणती कॉलेजेस मिळू शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 120+ मार्क्स आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन्स काय आहेत. त्यांना एकतर टॉप कॉलेजेसमध्ये मग जी महाराष्ट्रामध्ये Tier 1 कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये ॲडमिशन मिळणारच आहे. मग या ज्यांचा स्कोर 120+ आहे या विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. एक म्हणजे त्यांचा ऑप्शन फॉर्म तुम्ही नीट पिकअप करा. कारण का बहुतांश कॉलेजेस या रेंजमधले आहेत ना ती सगळी सेम वाटायला लागतात. आता उदाहरण बघा, ज्यांचा स्कोर 120+ आहे, मी अजून करतोय हा जे कट ऑफ वगैरे सांगतोय आणि ही जी कॉलेजेस सांगतोय ही मी CS, IT त्यानंतर ज्या टेक ब्रँचेस आहेत CS विथ AI, CS विथ डेटा सायन्स, मशीन लर्निंग, ओके, या ब्रँचेससाठी मी ही कॉलेजेस सांगतोय. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा 120+ स्कोर आहे त्यांना आता ज्या कॉलेजेसची मी नावं सांगणार आहे त्यांच्यामध्ये संधी आहे, जेणेकरून काय होईल की जिथे ॲडमिशन मिळू शकतं. पण डेफिनेटली सांगता येत नाही की याच कॉलेजमध्ये मिळेल कारण का कट ऑफ दरवर्षी व्हॅरी होत असतात. परंतु ज्यांचा स्कोर 120+ आहे त्यांना महाराष्ट्राच्या Tier 1 मध्ये ॲडमिशन मिळू शकतं. टेक ब्रँचेसमध्ये कॉलेजेस कोणकोणते आहेत, COEP असू शकतं, त्यानंतर PICT आहे, VIT आहे, त्याच्यानंतर VJTI आहे, त्याच्यानंतर PCCOE आहे, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, DY पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी आहे, DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट अकुर्डी आहे, JSPM तातवडे. ही जी कॉलेजेस आहेत ही पुण्यामधल्या या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. फक्त सांगतो की तुमची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ना ती नीट करा. ही कॉलेजेस चांगलीच आहेत, टॉप आहेत, त्यातल्या टेक ब्रँचेसमध्ये प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण जास्त आहेत, त्यामुळे ही तुम्हाला कॉलेजेस मिळू शकतात. आता ज्या विद्यार्थ्याचा स्कोर 90 to 120 आहे सगळ्यात जास्त पॅनिक हेच विद्यार्थी असतात कारण यांचा जो पर्सेंटेज आहे
अप्रॉक्सिमेटली 90 ते 95च्या दरम्यान येणार आहे. आणि या स्टेजला कॉलेजेस जे असतात ना, भरपूर कॉलेजेसचे ऑप्शन्स असतात. तुमच्यासमोर गोंधळ पडलेला असतो की हे कॉलेज घ्यावी की त्या कॉलेजची ब्रँच घ्यावी. मग आता तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस मिळू शकतात? एक तर कॉलेज सांगण्याआधी तुम्हाला 2 गोष्टींची जर काळजी घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे काय, बहुतांश कॉलेजेस या रेंजमध्ये सिमिलर लेवलचीच आहे, प्लेसमेंट वगैरे चांगले मिळतात. ठीक आहे. फक्त ड्रॉबॅक काय असतो, काही काही कॉलेजेसमध्ये काय करतात, CS रिलेटेड ब्रँचेसचा इंटेक जास्त आहे. उदाहरणार्थ बघा, तर एका कॉलेजमध्ये CS च्या ब्रँचचा 240 इंटेक आहे, IT चा 180 आहे, CS विथ AI चा 120 आहे, CS विथ डेटा सायन्सचा 120 आहे. मग अशी जेवढी इंटेक वाढवली जातात त्यावेळी कॉम्पिटिशन नक्कीच त्या कॉलेजमध्ये वाढलेलं असतं. मग प्लेसमेंटमध्ये आपल्याला अजून जास्त मेहनत करावी लागते. मग ज्यांचा स्कोर 90 to 120 आहे, त्यामध्ये पुण्यामधली कोणकोणती कॉलेजेस आहेत? एक आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज, चांगलं कॉलेज आहे, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण चांगले आहेत. शिवाजीनगरला हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर DY पाटील आकुर्डीचं कॅम्पस आहे, DY पाटील पिंपरी आहे. त्याच्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगरचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव मेन कॅम्पसचं कॉलेज आहे. एकाच कॅम्पसमध्ये 2 कॉलेजेस, जे मेन कॉलेज आहे ते सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोलतोय मी. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेज आहे, मॉडर्न वाडिया कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे GH रायसोनी कॉलेज. हे पुण्यामधले काही जे ऑप्शन्स आहेत ज्यांचा स्कोर 90 to 120च्या दरम्यान आहे. आता मुंबईमधली कॉलेजेस कोणते आहेत या रेंजसाठी? मुंबईमधले आहेत ठाकूर कॉलेज आहे, भारती विद्यापीठ कॉलेज आहे, SIS ग्रॅज्युएट स्कूल आहे, त्यांच्या राजीव गांधी कॉलेज आहे, दत्ता मेघे कॉलेज आहे आणि अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मालाड. एवढी काही जे ऑप्शन्स आहेत ते 90 ते 120च्या दरम्यान जे आहेत ना, त्यांचे म्हणजे त्यांना मिळू शकतं. अप्रॉक्सिमेटली या रेंजला 90 ते 95% मिळू शकतं. आता या कॉलेजमध्ये तुम्हाला मी सांगितले, परंतु या कॉलेजेसमध्ये एक तर तुम्ही विचार करा, ही जे मॅक्सिमम कॉलेज आहे ती एकाच रेंजमध्ये, प्लेसमेंट तुम्हाला चांगल्याच मिळतील, मात्र तुम्हाला जास्त मेहनत घेणं अपेक्षा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 70 to 90 मार्क्स आहे, ते आधी सांगण्याआधी मला एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जॉईन करा. खरं तर पर्सनल काउन्सिलिंगची आमची जी बॅच आहे रजिस्ट्रेशन चालू आहे. ती जेव्हा आमची बॅच रजिस्ट्रेशन फुल होतील त्यावेळी आम्ही ती बॅच सुद्धा क्लोज करू. त्यामुळे रजिस्ट्रेशन चालू आहे. खरं तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये 1-2 गोष्टी मला थोडक्यात तुम्हाला ऍड करायच्या आहेत. एक म्हणजे काय, आम्ही तुम्हाला एकतर डाऊट सपोर्ट फुल प्रोव्हाइड करतो. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही, कोणत्याही स्टेपला काही डाऊट वगैरे असेल तर डायरेक्टली आमचे पर्सनल नंबर्स जे असतात ते तुमच्यापर्यंत शेअर असतात. काहीही डाऊट असेल, कॉलेज रिलेटेड असेल, ऍडमिशन कन्फर्मेशन असेल, तेव्हा तुम्ही आम्हाला कॉल्सवर किंवा व्हॉट्सअपवर कनेक्ट होऊ शकता. दुसरं, जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो ना, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, कॉलेज कुठे हवे, ब्रँच कोणती हवे, त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ना ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. त्याच्यानंतर आता जशा CETच्या स्टेजेस येतात, कॅप ॲडमिशन असतील, रजिस्ट्रेशन येतं, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार प्रत्येक स्टेपला लाईव्ह सेशन्स घेऊन तुम्हाला गाईड केले जाते की या स्टेपला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, मिस्टेक कुठे करायचे नाहीत. आणि शेवटची जी प्रोसेस असते ती स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट जसं असतात त्याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं की एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन कसं अटेम्प्ट करायचे, स्पॉट राऊंड वगैरे. त्यानंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन आम्ही कंडक्ट करतो, जेणेकरून फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कोडिंग रिलेटेड कंटेंट समजावा. कोडिंग म्हणजे काय, कॉलेजपासून फर्स्ट इयरपासून CGPA कसा मेंटेन करायचा आहे, प्रिपरेशन कशी करायची, प्लेसमेंट ओरिएंटेड कोडिंग कसं करायचं आहे याबद्दल गाईड केलं जातं. का तर आम्ही फक्त काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत नाही, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत कंप्लीट तुम्हाला गायडन्स मिळतो. काहीही स्टेपला डाऊट असेल ते आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची पर्सनल एक कॉलेज लिस्ट दिली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला महाराष्ट्रातलं एक बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी आमची असेल. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 70 to 90 असेल, विचार करा या विद्यार्थ्यांचा जो कॉलेज आहे ते ॲव्हरेज कॉलेज त्यांना मिळू शकतं. मी असं म्हणणार नाही की एकदम टॉपचे मिळतील किंवा गुड कॉलेजेस मिळतील. हे मी जी कॉलेजेस सांगतोय ना ही टेक ब्रँचेससाठीच फक्त सांगतोय. ज्यांचा स्कोर 70 to 90 आहे त्यांना टेक ब्रँचेससाठी ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज कॉलेजेस मिळू शकतात. फक्त काय प्रॉब्लेम येतो, या कॉलेजेसमध्ये खूप म्हणजे खूप कॉलेजेस जे असे आहेत ती एकाच रेंजमध्ये आहेत. मोस्टली पुण्यामध्ये बघाल तर या कॉलेजेसची जी रेंज आहे ती सेम आहे. यांच्या प्लेसमेंट आहे ते ॲव्हरेज भेटतील. कॅम्पस चांगले बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे. फी स्ट्रक्चर अप्रॉक्सिमेटली 1 लाखच्या अराउंड तुम्हाला पडेल. कॅटेगरीमध्ये असेल तर अजून बेनिफिट होतील. त्यानंतर बिलो ॲव्हरेज तुम्हाला कॉलेजेस मिळतील. प्लेसमेंट पण ठीकठाक असेल, परंतु या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. हे मी आत्तापासून सांगतो. फर्स्ट इयरपासून तुम्हाला तुमच्या स्किल्सवर, कोडिंग स्किल्सवर जास्त फोकस करावे लागणार. आता पुण्यामधली तुम्हाला कोणकोणती कॉलेजेस आहेत जी 70 to 90 रेंजमध्ये मिळू शकतात? एक आहे काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिंहगड कॅम्पस कॉलेज आहे. दुसरं आहे JSPM हडपसर आहे. त्याच्यानंतर नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगावचं कॉलेज आहे. त्यानंतर वसंतदादा कॉलेज आहे, बावधनचं कॉलेज आहे. सिंहगड नरे आहे. त्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा आहे आणि झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. NBN सिंहगड कॅम्पस आहे. इंदिरा कॉलेज आहे. अजिंक्य DY पाटील कॉलेज आहे लोहेगावचं. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे लोहेगावचं.
ठीक आहे. आणि त्यानंतर आहे JSPM भिवराव आहे, ट्रिनिटी कॉलेजचे कॅम्पस आहेत. त्याच्यानंतर शेवटचं आहे ती म्हणजे काय तर गेनबा मोजे वाघोली. ही जी कॉलेजेस आहेत ती बिलो ॲव्हरेज कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसबद्दल सांगायचं झालं प्लेसमेंटच्या कंपनीज थोड्या कमी येतात, त्यामुळे जास्त एफर्ट करण्याची जबाबदारी तुमची असते. ठीक आहे. मुंबईमधली कोणकोणती कॉलेजेस 70-90 त्याबद्दल जास्त तरी मला सापडले तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त जी कॉलेजेस आहेत ना ही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. म्हणजे गुजराती, सिंधी, रिलिजियस, ख्रिश्चन मायनॉरिटी वगैरे जे असतात ना या रिलेटेडच मायनॉरिटी सीट्स अलॉट केले जातात या कॉलेजेसमध्ये. त्यामुळे तिथं जी सीट्स असतात आपल्याला ते कमी भेटतात. आता 70-90 साठी मुंबईमधली कॉलेजेस शिवाजीराव जोंधळे आहेत, तेरणा कॉलेज आहे, सरस्वती कॉलेज आहे. ही जी कॉलेज आहेत ती मुंबईमधली आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बिलो 70 आहे, खरं तर मला एक सांगायचं आहे ज्यांचा स्कोर बिलो 70 आहे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर तुम्ही ब्रँच तरी कॉम्प्रोमाइज करा किंवा कॉलेजचं लोकेशन तरी कॉम्प्रोमाइज करा. म्हणजेच पुण्यामध्ये येऊन मला CSIT ब्रँच हवी आहे हा अट्टहास अजूनही करू नका. खरं तर जर तुमचं पर्सेंटेज चांगलं येणारच आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं तरी पण पुण्यामध्ये CSIT साठी अप्रॉक्सिमेटली 85+ किंवा 80+ पर्सेंटेजचा कट ऑफ आहे. मग तुम्ही विचार करा पुण्यामध्ये येऊन एका लो कॉलेजमध्ये टेक ब्रँच घेऊन बसण्यात काय हरकत आहे. त्याऐवजी तुम्ही टेक ब्रँचेस ऐवजी थोडी जर ब्रँचमध्ये कॉम्प्रोमाइज केलं, उदाहरणार्थ CS वरून जर IT वर आलात, IT वरून जर टेक ब्रँचेस CS विथ AI वगैरे ENTC वर आलात किंवा काही विद्यार्थी ज्यांना कोर हवा असेल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल त्यांनी त्या ब्रँचेस जरी प्रिफर केल्यात तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. तर ब्रँचला प्रेफरन्स द्यायचं आहे की कॉलेजला याबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ मी नक्की बनवेन. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बिलो 70 आहे ना त्याच्यासाठी पहिलं मी सांगतो तुमची जवळची जी लोकल वगैरे कॉलेजेस असतात त्यांना आधी प्राधान्य द्या. कारण का त्या कॉलेजेसमध्ये ॲटलिस्ट तुमचा खर्च जो आहे तो काही प्रमाणात तरी वाचेल. पुण्यामध्ये हॉस्टेल, कॉलेज फी या गोष्टीमध्ये तुमचा खर्च जास्त होऊ शकतो. दुसरं ज्यांना CSIT फील्डकडे जायचं आहे त्यांचा स्कोर ज्यांचा 70 बिलो आहे त्यांनी लक्षात ठेवा की यांनी प्रिपेअर राहा की आपल्याला लो कॉलेज मिळणार आहे. जर त्यांना हेही करायचं असेल की मला लो कॉलेज तरी चालेल आणि त्यांना जर वाटत असेल की मला लो कॉलेज पण चालेल फक्त CSIT पाहिजे तर त्यांच्यासाठी ऑप्शन्स आहेत. फक्त कसं आहे यावर्षी CSITचा कट ऑफ किती न वाढेल या कॉलेजेसचा ते सांगता येत नाही. जर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करणार असाल इलेक्ट्रॉनिक्स, ENTC त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिक तर मात्र तुम्हाला चांगली कॉलेजेस मिळू शकतात. काही काही कॉलेजेसमध्ये केमिकल इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे ज्यांचा कट ऑफ पण कमी आहे. मग आपण जर स्कोर कमी असेल तर एखाद्या वेळेस ब्रँच तरी कॉम्प्रोमाइज करू शकतो किंवा पुण्यामध्येच यायचं याऐवजी आपण लोकल कॉलेजेस आपल्या आजूबाजू जिल्ह्यामध्ये ती कॉलेजेस आपण प्राधान्य देऊ शकतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. फक्त तुमच्या मार्क्सवरती कोणकोणते कॉलेज ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.